1,24,000 मताधिक्याने निवडून आलेले कोपरगावचे नवनिर्वाचित आमदार आशुतोष काळे आपल्या बरोबर आहेत। आशुतोषजी, 1,24,000 तुम्ही लीड घेऊन निवडून आलात। अजित पवारांपेक्षाही अधिकचं हे लीड आहे। हे गणित कसं जमलं आणि या गणिताचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? लीडचं या गणिताचं श्रेय माझे सर्व मतदार असतील, आमचे महायुतीचे पदाधिकारी आहेत, सर्व कोल्हे कुटुंबियातील असतील, विजयरावजी वाडणे असतील, राजेशजी परजणे, रवी काका बोरावके, अशोकांना रोमारे, राजेंद्रजी जाधव आणि आमचे पालकमंत्री यांनी आम्हाला सर्वांना एकत्र आणण्यामध्ये किंवा आम्हाला मार्गदर्शन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका ठेवली। असे विखे पाटील साहेब आणि आमचे राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा यांनी हे सर्व गोष्टी करून आणल्या आणि म्हणून हे 1,24,624 लीड मला मिळू शकलं असं मला वाटतंय। विवेक कोल्हे ऐन निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला सर? नाही, आता ते त्यांच्या अंतर्गत पक्षातला विषय, त्यांनी का तिथे थांबले काय, पण ते थांबले आणि थांबून माझा प्रचार किंवा मला मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। याचं सर्व जे काही त्यांचे पदाधिकारी असतील, यांचे कार्यकर्ते असतील, यांचे मी आभारच मानतो, त्यांचेही आभार मानतो। त्यांनी हे काम या निवडणुकीमध्ये केलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे फायदा झालाच। आज बैठकीमध्ये अजित पवारांच्या घरी बैठक होती। बैठकीमध्ये प्रामुख्याने काय झालं? नेता निवड तुम्ही अजित पवारांची केली, पण पुढचं सत्ता स्थापनेच्या संदर्भात काही मार्गदर्शन नाही, त्याचे काय माहीत नाही। दादांची निवड झाली आणि जिथे जिंकले जिथे हारले त्याच्यावर चर्चा झाली, बाकी काही नाही। हे होते आशुतोष काळे। त्यांनी सांगितलं की सगळं श्रेय जे आहे ते आमच्या जनतेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आशुतोष अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।